भारतीय न्यायव्यवस्था म्हटली की डोळ्यांसमोर येतात वकिलांचे युक्तिवाद, कायदेशीर कागदपत्रे आणि खटल्यांच्या पायऱ्या झिजवणारी लोक। पण तुम्हाला माहित आहे का की एकेकाळी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केवळ एका साध्या पाकिटावर आणि पोस्टकार्डवर आलेल्या पत्राची आदराने दखल घेत संपूर्ण न्यायव्यवस्थेत एक नवीन दिशा दिली होती। होय, आपण आज ज्याला जनहित याचिका किंवा PIL म्हणून ओळखतो, तिचा पाया 4 दशकांपूर्वी एका संवेदनशील विचारातून रचला गेला होता। याच विषयावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी हर्ष। आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। 1970 आणि 1980च्या दशकात देशातील लाखो गरीब, मजूर, कैदी आणि शोषित घटकांना न्याय मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाणं आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत कठीण होतं। कायदेशीर प्रक्रिया आणि वकिलांचा खर्च त्यांच्या आवाक्याचा बाहेर होता। अशा वेळी तुरुंगातील परिस्थिती, वेठबिगारी आणि मानवी हक्कांचे प्रश्न यांसारख्या गंभीर बाबींना वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्रे लिहायला सुरुवात केली। तत्कालीन न्यायाधीश न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर आणि सरन्यायाधीश PN भगवती यांनी या पत्रांना केवळ तक्रारी न मानता संविधानाच्या अनुच्छेद 32 अंतर्गत जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले। येथूनच भारतीय न्यायव्यवस्थेत पत्रविषयक अधिकार क्षेत्र या नव्या प्रथेचा सुवर्णकाळ सुरू झाला। या संवेदनशील पद्धतीने 2 ऐतिहासिक खटल्यांच्या माध्यमातून आपले जनहितवादी स्वरूप अधिक दृढ केले। पहिलं, सुनील बत्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन। 1978 ते 80 दिल्लीच्या तिहार तुरुंगातील एका कैद्याने तिथल्या परिस्थितीची माहिती देणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवलं। न्यायालयाने ते पत्र याचिका म्हणून अत्यंत सकारात्मकतेने स्वीकारलं आणि कैद्यांच्या मानव अधिकारांवर ऐतिहासिक निकाल दिला। दुसरं, वेठबिगारी मुक्ती मोर्चा विरुद्ध भारतीय संघ। 1984 हरियाणाच्या दगडखाणींमधील वेठबिगार मजुरांच्या स्थितीबाबत एका संघटनेने पत्र पाठवले। न्यायालयाने या पत्राला जनहित याचिका मानून सरकारला मजुरांच्या कल्याणासाठी व पुनर्वसनासाठी निर्देश दिले। न्यायमूर्ती PN भगवती यांनी स्पष्ट केले, जर एखादी व्यक्ती गरिबीमुळे न्यायालयात पोहोचू शकत नसेल तर तिच्या वतीने आलेल्या पत्र देखील न्याय मिळवण्याचा योग्य आधार बनू शकतं। या क्रांतिकारी प्रणालीमुळे वेठबिगारांची मुक्तता, तुरुंग सुधारणा, बालमजुरी निर्मूलन, पर्यावरण संरक्षण आणि महिला व मुलांच्या हक्कांचे रक्षण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर देशात सकारात्मक परिवर्तन घडले। मात्र काळाच्या ओघात या प्रभावी शस्त्राचा गैरवापर होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने काही मर्यादाही स्पष्ट केल्यात। वैयक्तिक प्रसिद्धीसाठी किंवा निराधार कारणांसाठी याचिका दाखल होणं टाळण्यासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्व ठरवून दिली, जेणेकरून न्यायदानाचे पावित्र्य आणि महत्त्व कायम राहील। आजही सर्वोच्च आणि उच्च न्यायालये गंभीर जनहिताच्या मुद्द्यांवर पत्र किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची योग्य ती दखल घेऊ शकतात। हा संपूर्ण अध्याय भारतीय न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता आणि लोकशाहीवरील निष्ठा दर्शवतो। एका साध्या पोस्टकार्डने हे सिद्ध केलं की मुद्दा खरोखरच जनहिताचा असेल तर न्यायालय सर्व औपचारिकता बाजूला सारून न्यायाचा मार्ग सुकर करू शकतं। तुमच्या मते जनहित याचिका हे सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरलं आहे का, की याचे नियम आणखी कडक असायला हवेत? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।